हॅलो फ्रेंड्स, तर कोणत्याही ट्रिपला गेल्यानंतर महत्त्वाचं असतं की खाल्लं काय. तर आम्ही दिव्याघर ट्रिपमध्ये काय काय खाल्लं ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण किचनमध्ये आलेलो आहोत, जिथे आम्ही स्टे केला होता त्या ठिकाणी. तर नाश्त्यासाठी आम्ही घावण आणि पोह्याची ऑर्डर दिलेली आहे. मस्त पोहे बनवत आहेत ह्या पोह्यामध्ये वेगवेगळे मटेरियल असतात, बटाटे जे की आपल्याकडे टाकत नाहीत वगैरे. आणि मेन म्हणजे मला इथलं घावण पण ट्राय करायचं आहे. तर आम्ही यांनाच डायरेक्ट विचारणार आहेत की इथे काय काय फेमस आहे जेवणासाठी. आपल्या इथे फेमस आहे सोलकढी, उकडीचे मोदक, पॉपलेट थाली, सुरमई थाली, त्याच्यानंतर कोलंबी, पोळीवडा. अच्छा, आणि ह्याचे रेट्स पण तुम्ही सांगू शकता. घावण चटणी पण मिळते आपल्याकडे. हा, घावण म्हणजे काय असतं नेमकं? मी खूप ऐकले, खूप फेमस आहे. घावण म्हणजे तांदळाच्या पिठासारखं असतं, एक म्हणजे डोशाप्रमाणे असतं. हा, नुसतं तांदळाचं असतं, अच्छा, उडदाची डाळ असते. पण खायला खूप चविष्ट आहे ती. हा ना, आणि कोकणामध्ये तेच फेमस आहे जास्त. अच्छा, तुम्ही पाहू शकता. तर हे सगळं घरी बनवतात, एकदम हायजेनिक आहे. इथे आपल्या घरच्या सारखं किचन आहे, एकदम स्वच्छता तर खूप आहे. हे इथे स्वच्छपणे सगळे भांडे वगैरे ठेवलेले आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर गरम गरम ते बनवून तुम्हाला देतात. तर इथे आम्ही ब्रेकफास्टमध्ये पोहे सांगितले होते आणि घावण. तर पोह्यामध्ये त्यांनी मस्त खोबरे, शेव, कोथिंबीर, आपलं लिंबू पण दिलेलं आहे. आणि एकदम खूप छान पोहे. ह्यांनी टेस्ट केले नाही अजून, टेस्ट केल्यास सांगूत. पण दिसायला तर एकदम अट्रॅक्टिव्ह, आपल्याकडच्या सारखे नाही, सगळं मटेरियल वगैरे आहे. तुम्ही पाहू शकता. हे खोबरं आहे व्हाईट, त्यांनी खिसून वगैरे टाकलेलं आहे. आणि हे घावण सांगितले होते, एकदम लुसलुशीत असे दिसत आहे. पहिल्यांदाच मी कोकणातील घावण ट्राय करत आहे. मला खूप छान वाटतंय, बघू शकता तुम्ही. टेस्ट करून बघते मी, फर्स्ट टाइम खाती. आणि ही ग्रीन चटणी दिलेली आहे त्यांनी. एक नंबर चटणी लागते याच्यासोबत. तुम्ही नक्की घावण ट्राय करा, मी तर सजेस्ट कराल. नंबर घावण आहेत. आणि डिनरमध्ये आम्ही मस्तपैकी व्हेज थाळी मी मागवली होती. त्यामध्ये 2 भाज्या, भात, वरण, सोलकढी, पापड आणि जामुन एवढं सगळं दिलेलं, आणि लोणचं वगैरे पण. आणि यांनी सुरमई थाळी मागवली होती, यामध्ये मासे, भात आणि ते ग्रेव्ही वगैरे सगळं होतं. त्यांना खूप आवडली इथली हे जी थाळी होती सुरमई. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. मग नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे मस्तपैकी इव्हिनिंगला एन्जॉय केला, सनसेट बघितला. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी जाताना, चेकआउट करताना काय खाल्लं ते मी तुम्हाला दाखवते. जाताना त्यांना सांगितलं होतं की आम्हाला हलकंच पाहिजे, माझी तब्येत थोडीशी खराब झाली होती, म्हणून आम्ही दोघांचा फेवरेटच मेनू सांगितला होता. तर मस्त सगळं एन्जॉय करून झालं होतं. हा व्ह्यू डोळ्यात भरून मी घेत होते. मस्त थोडा वेळ बसावं म्हणलं, जोपर्यंत ऑर्डर रेडी होत नाही, कारण ते झालं की लगेच आम्हाला निघायचंच होतं. आणि मग हे मस्त सेटअप करत होते, आणि मला वाटलंच होतं की ते आमच्यासाठी करतायत, सो मी यांना सहज बोलून देखील दाखवलं. हो बघा, आपल्या लंचची व्यवस्था करायला कसं वाटलं? येस, किती छान ना. आपण इथं निवांत, इथं समुद्र, आणि इथं आपलं लंच होणार आहे नारळाच्या झाडामध्ये. फायनली आम्ही आलेलो आहोत. आता मस्त लंच करून निघायचंच आहे. छान वाटत आहे खाली आल्यानंतर, एकदम फ्रेश. आणि मग आम्ही जे मेनू ऑर्डर केला होता दोघांचा फेवरेट, तो आला आहे फायनली. येस, राईट, भात वरण. कारण थोडंसं वेगवेगळं जेवण झालं होतं काल, त्यामुळे निघताना साधं सिंपलच खायचं होतं. आणि यांना जसं सपक वरण हवं होतं तसं आलेलं आहे. अगदी हवं तसं वरण दिसतं मस्तपैकी. मग आम्ही दोघांनी छानपैकी सपक वरण, भात, लोणचं एन्जॉय केलं आहे. आणि त्यांना खूप आवडलं, आणि मला देखील खूप आवडलेला आहे इथला हा मेनू निघतानाचा.
ओव्हरऑल ब्रेकफास्ट, लंच, डिनर तिने देखील आयटम खूप छान होते. ते झाल्यानंतर लास्टला निघताना आम्ही खाल्लेले आहेत मोदक. वाव, डेलिशियस दिव्याघरमधील मोदक आणि त्यावर शुद्ध देसी तूप. खरंच त्याची टेस्ट अजून देखील मला आठवते. आणि हा त्यांचा स्टॉल देखील आहे जे की सर्व होममेड फूड आहे. पापड वगैरे मसाले त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेलीच आहे पुढे. भरभरून मोदक पोट भरून खाऊन आम्ही निघालेलो आहोत आणि खूप इतकी छान टेस्ट होती अजून देखील मला आठवते. आणि त्यांनी त्याच्यावर शुद्ध देसी तूप टाकून आम्हाला दिलेलं आहे. इथे काय काय भेटतं फेमस ते सांगा. इथे सगळे कोकम मेवा शॉप आहे. कोकम सरबत, आगळ, आवळा सरबत, पापड, आमसूल, पुन्हा मसाले, उकडीचे मोदक आहे तिथे फेमस. हे पोहा पापड आहे ते फेमस आहेत. थोडेसे तिखट असतात, खायला टेस्टला खूप छान असतात. आवळा कॅन्डी, आंबावडी वगैरे मिळते पण आता सध्या अजून चालू माल आणला नाहीये त्यामुळे असं रिकाम आहे. ओके. कसला मसाला आहे? त्यामध्ये फक्त हळद आणि मीठ वापरायचं बस, बाकी काही वापरायचं नाही. हे आमसूल आहे, हे जेवणात वापरायचं. हे घरीच बनवलेले आहेत ना सगळे? हे होममेड आहे सगळे. अच्छा. तर या मोदक स्टॉलचं तुम्हाला हे दाखवते लोकेशन, जे सुवर्ण गणेश मंदिर जे आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. तिथेच समोर स्टॉल आहेत आणि तिथेच तुम्हाला हे मोदक आणि प्रोडक्ट्स भेटतील. तर असा होता हा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर स्टेसाठी कोणतं हॉटेल चांगलं आहे दिव्याघरमध्ये आणि दिव्याघर ट्रिपचा पूर्ण प्लॅन याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. थँक्यू.